अनादी काळापासून जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो, अन्याय वाढतो आणि भक्तावर संकट येते, तेव्हा तेव्हा श्रीहरी विष्णू अवतार धारण करतात. एकदा देव, ऋषी आणि पृथ्वी माता अत्यंत दुःखी झाले. राक्षसांच्या अत्याचारामुळे धर्म लयाला जात होता. तेव्हा सर्वांनी क्षीरसागरात विराजमान असलेल्या भगवान विष्णूंना प्रार्थना केली. त्या क्षणी दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि श्री विष्णू म्हणाले, जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन. सर्वप्रथम त्यांनी मत्स्य अवतार घेतला आणि वेदांचे रक्षण केले. नंतर कूर्म बनून समुद्रमंथनात मदत केली. वराह रूपात पृथ्वीला वाचवले. नरसिंह अवतार घेऊन भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. वामन बनून बलीचा अभिमान दूर केला. यानंतर त्यांनी परशुराम अवतार अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी घेतला. राम अवतारात मर्यादा आणि आदर्श शिकवले. कृष्ण अवतारात प्रेम, गीता आणि कर्मयोगाचा संदेश दिला आणि बुद्ध रूप धारण करून मानवजातीला धर्म, सत्य आणि प्रेमाचा संदेश दिला. आणि शेवटी कलियुगाच्या अंताला कल्की अवतार येईल, अधर्माचा पूर्ण नाश करण्यासाठी. या कथेतून एवढी शिकवण मिळते की धर्म कधीही नष्ट होत नाही. सत्य आणि भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्यांचे रक्षण स्वयं भगवान करतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.